आमचा वर्ग नेहमी पहिला. मागच्या वर्षीच्या आमची परीक्षा झाली. आम्ही सारे दुसरीत आलो. आमच्यापैकी एकही मुलगा पहिलीत राहिला नाही. इतर वर्गांची थोडी तरी मुले खाली राहिली. आमचा वर्ग सगळ्याच दुसरीत आला होता. आम्हाला सारे वेळेवर शाळेत येतो. अभ्यासात आम्ही एकमेकांना मदत करतो. शाळेच्या वेळी खेळतो. म्हणून तर आमचा वर्ग परीक्षेत नेहमी पहिला. एकदा सगळी मुले सहलीला गेली. प्रत्येक वर्गाचा गट निराळा होता, पण सर्व गटांची कामे सारखीच. सर्व वेळेवर जमायचे. स्वच्छ पोशाख करायचा. वही पेन्सिल आणायचे. फळांचा डबा बरोबर घ्यायचा. गाणी म्हणत शिस्तीने सहलीला जायचे. आमच्या वर्गातील सर्व मुले वेळेवर हजर होती. सर्वांची तयारी उत्तम होती. सर्वांनी सहलीत कामे केली. एकमेकांना मदत केली. खूप गमती पाहिल्या. वहीत माहिती लिहून घेतली. सगळा दिवस मजेत गेला. संध्याकाळी सर्व वर्ग शाळेत परत आले. सगळी मुले एकत्रित जमली. मुख्य गुरुजी म्हणाले, आमची आपली सहल चांगली झाली. सर्व वर्गात मुलांची शिस्त छान होती. आमचा वर्ग नेहमी पहिला. एक दिवस मुख्य गुरुजी म्हणाले, दर आठवड्यास तुम्ही आपापल्या वर्गाची स्वच्छता करायची. उद्या सुट्टी आहे. कोणता वर्ग स्वच्छतेत पहिला येतो पाहूया. दुसऱ्या दिवशी सकाळी मुले लवकर शाळेत आली. आपापले वर्ग साफ करू लागले. आम्ही काय केले सांगू? पहिलीने वर्ग झाडला, मग ओटा झाडला, भिंती साफ झाडल्या, झरमटे काढले, फरशी पाण्याने धुवून काढली, कचऱ्याची टोपली साफ केली, फळा नीट ठेवला, चित्रे नीट अगदी स्वच्छ असे लावली. नंतर आम्ही पहिलीतील लहान मुलांनाही त्यांचा वर्ग साफ करायला मदत केली. शाळेचा आवारातला पाचोळा पडलेला होता, तो उचलून आम्ही आवरला, स्वच्छता केली. बाकीच्या मुलांनी नाही मदत केली. आम्ही हातपाय धुतले. वर्गात रांगा करून शिस्तीने बसलो. दुसरे वर्ग पाहून झाल्यावर मुख्य गुरुजी आमच्या वर्गात आले. आम्ही सारे एकदम उठलो. त्यांना नमस्कार केला. गुरुजी म्हणले, नमस्कार, बसा. वा, तुमचा वर्ग फारच नमुनेदार आहे. स्वच्छतेचे बक्षीस तुमच्या वर्गाला. आमचा वर्ग नेहमी पहिला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.